त्याची वाङ्मयीन सेवा आज सुरू होती. सज्जनो हो, आपण काल आपला जो कालचा विषय सुरू होता त्यामध्ये यदुराजा बरोबर अवधूत संवाद साधतायत आणि हा संवाद साधत असताना यदुराजाला अवधूत खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, आत्मानंद भोगण्यासाठी साधकाने साधनेबरोबर आपला जीवनविषयक दृष्टिकोन कसा ठेवावा हे सांगतायत. खरं म्हणजे यदुराजा हा अत्यंत ज्ञानीच आहे. अवधूत ब्रह्मज्ञानी पुरुष त्यांना लाभलेला आहे. पण ब्रह्मज्ञानी पुरुष, सिद्ध पुरुष काय असतो, त्याची लक्षणं काय असतात, तो कसा जाणावा, तो कसा ओळखावा, हे सगळं यदुराजाला माहित आहे. आणि तेव्हा अवधूत आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ज्या साधनेतल्या उत्तम अत्यावश्यक टिप्स अवधूत यदुराजाला देत आहेत. खरं म्हणजे त्या आपल्यासाठीच. हा सगळा संस्कृत मधला संभाषणाचा भाग शांतीब्रह्मांनी आपल्यासाठी 16व्या शतकामध्ये मराठीमध्ये करून दिला. हा केवढा थोर उपकार नाथांचा या समाजावर आपल्यावर. सज्जनो, खरंच आपण नाम घेतो किंवा आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. आपली तशी तीव्र इच्छा असते की आपल्याला ते साधावं. पण साधन भरपूर होतं, पण समाधान हे काही वाटायला आलेलं दिसत नाही जितकं आपल्याला अपेक्षित आहे. त्याचं कारण काय? तर एका नळाने टाकीमध्ये पाणी टाकतच आहोत, पण त्या टाकीला खालून 4 तोट्या तशाच उघड्या. वरून पाणी कितीही भरलं तर ते 4 नळ्यांच्या 4 तोट्यांच्या वाट्या जर रिकाम होत असेल तर तो खालची टाकी कशी भरणार किंवा ती टाकी कशी भरेल? तसं तुम्ही आम्ही समाधानाने कधी भरून पावणार आहोत हा प्रश्न. आणि त्याच्यासाठी म्हणून सद्ग्रंथ वाचनाने ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपल्याला साधन मार्गातल्या कळतात त्या अवधूत इथे सांगतात. काल अवधूत असं सांगत होते की हे राजा, मी या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना पहिल्यांदा मी काय केलं तर सद्बुद्धी, कालचा विषय असा होता की सद्बुद्धी हा प्राण आहे या साधन मार्गावर चालण्याचा. सद्बुद्धीची प्रशंसा करावी तितकी थोडं कमीच आहे. कारण एकदा साधनेने, बरं ही सद्बुद्धी निर्माण तुमच्या आहेच आहे तुमच्या, फक्त ती तुमच्या अंतर्यामी प्रगट होणं, तुमच्या अंतर्यामी जागृत होणं, याच्यासाठी काय करावं लागतं तर साधन करावं लागतं. साधनेच्या मार्गानेच ती सद्बुद्धी तुमच्या अंतर्यामी प्रगट होते. आणि एकदा सद्बुद्धी प्रगट झाली की आत्मसाक्षात्काराला तुम्ही पात्र होता. नवे नवे आत्मसाक्षात्कार साधकाला होतोच असं अवधूत सांगतात. त्याच्यानंतर ते म्हणाले की या विश्वाकडे पाहताना हे सगळं विश्व परमात्म्याने निर्माण केलंय. त्या परमात्म्याचा एक एक सद्गुण या सगळ्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून वळवलेला आहे. तेव्हा या विश्वाकडे पाहताना हे सगळं विश्व मला शिकण्यासाठी आहे. म्हणून त्या विश्वाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मी असा ठेवला, जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत. हा दृष्टिकोन अवधूतांचा होता. म्हणजे काय होता? अवधूत सांगतात की मी असंख्य गुरु केले. म्हणजे ज्या प्राण्यामध्ये, ज्या जडामध्ये, या सृष्टीतल्या मला जे जे सद्गुण दिसले ते मी घेतले आणि त्याला गुरु मानलं. त्याच्या पुढे जाऊन अवधूत असं सांगतात की एखाद्यामध्ये, एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या पदार्थामध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये जर मला दोष जाणवला तर तो दोष मी माझ्यातला काढून टाकला म्हणून मी त्याला गुरु मानतो. म्हणजे
सकारात्मकता साधकाच्या ठिकाणी, भक्ताच्या ठिकाणी किती असावी की नाही, परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं, तो चुकेल कसा? आणि मग तिथून मानवी जीवनाकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन अजून विशाल कसा करता येईल, की मग माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्यांनी, त्या परमात्म्यांनी रचलेली आहे. माझ्या पूर्वसंचितानुसार, माझ्या प्रारब्धानुसार माझं आयुष्य ठरलेलं आहे. मग त्यामध्ये घडणारी घटना चुकीची असेल का? म्हणून या सगळ्यांचा सार श्री महाराज असं सांगतात की तुम्ही तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा ठेवा, तर जे जे घडेल ते सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे. अंडरलाईन, जे जे घडेल ते ते त्यांच्या इच्छेने, म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, परमात्म्याच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे. तो चुकेल कसा? आणि असं समजून अखंड समाधानात राहण्याचा अभ्यास करावा, याला परमार्थ असं म्हणतात, असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा नाव ठेवतो तेव्हा आपण परमात्म्याला नाव ठेवत असतो, कारण त्यांनी निर्माण केलं. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, तिच्यातला तो दोष तुम्हाला आवडत नाही, असं जेव्हा आपण म्हणतो, हा हे काय केलं. अगदी जेवायला बसताना सुद्धा अन्नन्न निंद्या, अन्नाची निंदा कधी करू नये. एखादी वस्तू तुम्हाला पाहायला मिळते, तुम्हाला नाही, ती परमात्म्याने निर्माण केली, तुम्ही त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीतल्या दोषांना जेव्हा नाव ठेवता, त्या व्यक्तीला विशेषतः जेव्हा नाव ठेवता, किंवा एखाद्या गोष्टीला जेव्हा तुम्ही नाव ठेवता, तर ती परमात्म्याने निर्माण केली, त्या परमात्म्याला नाव ठेवल्यासारखं होणार नाही. इतका विशाल दृष्टिकोन अवधूत म्हणाले मी माझ्या जीवनामध्ये ठेवला, की ज्याच्यामध्ये मला दोष दिसला तो दोष माझ्यामध्ये येता कामा नये, आणि म्हणून त्याला सुद्धा मी गुरु समजला. पुढे अवधूत असं म्हणाले की या पद्धतीने सावकाश विचार केला म्हणजे ते म्हणाले सारं जग मला गुरुमय दिसायला लागलं. दृष्टिकोनच तो मी ठेवला, त्याच्यामुळे या विश्वात जे जे मला दिसेल ते गुरुमयच आहे. आणि असा जेव्हा मी विचार करून साधन करायला सुरुवात केली, किंवा जेव्हा असा विचार करून जेव्हा साधक मार्गक्रमण करायला लागतो, तेव्हा त्याच्यासाठी परमार्थ सहज होतो. किंवा आपण आपल्या मनाला खूनगाठ बांधूनच ठेवावी की परमार्थ सहज केव्हा साधेल, जेव्हा तुमची ही वृत्ती दृढ होईल की सगळं जग गुरुमय आहे. मला गुणांकडनं घ्यायचं, मला सगळ्यांकडनं गुण घ्यायचे आणि दोष टाकायचे नाही का. म्हणजे एकीकडनं साधनाचा मार करायचा मानवी जीवनात, साधकाने भक्ताने कसं एकीकडनं साधन वाढवायचं, आणि दुसरीकडून आपल्या इंद्रियाला आणि आपल्या मनाला त्याचं दमन करायचं, त्याला विशिष्ट प्रकारे वळण लावायचं. आणि असं जर केलं तर ते म्हणाले परमार्थ सहजतेने साधतो. पुढे अवधूत असं म्हणाले की जगातील श्रेष्ठ आणि मुख्य गुरु तेवढे मी किती केले, खूप केले म्हणाले, त्यातले अगदी मुख्य अगदी श्रेष्ठ असे मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले गुरु सांगेन अशेष संख्या प्रमाण 24, फक्त 24 त्यातले निवडक अतिशय मुख्य अतिशय श्रेष्ठ असे जे मी गुरु केले. अवधूतांनी खूप गुरु केले, सद्गुरु नाही बरं, गुरु सांगतो. काल आपला तो विषय झाला की एखादी व्यक्ती तुमच्या सहवासात येते, तुम्हाला परमार्थाचा, अध्यात्माचा, भगवंताचा, भक्तीचा विषय आवडत नसतो, पण एखाद्याच्या संगतीत, एखाद्या मित्राच्या, एखाद्या नातेवाईकाच्या आपण संगतीत राहतो आणि आपल्याला भजनाची, सत्संगाची, उपासनेची, भगवंताची हळूहळू आवड निर्माण होते, आणि माणूस मग उपासनेला जातो. मग त्याला असं वाटते नाही आपण सद्गुरू केला पाहिजे, मग सद्गुरूंचा शोध घेतो, सद्गुरू त्याला प्राप्त होतो. तर ती व्यक्ती त्याच्यासाठी फार तर आध्यात्मिक गुरु असं पण म्हणतो, पण ती सद्गुरू नाही. काल आपण पाहिलं सद्गुरू कोण, जो क्षत्रिय असतो, जो ब्रह्मज्ञानी असतो आणि जो अत्यंत दयाळू असतो. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला असे सद्गुरू. तर गुरु सांगत असताना अवधूत म्हणाले की 24 गुरु केले, संख्या प्रमाण 24, त्यांची नावे तू परीस सावकाश सांगे. राजा मी तुला त्या 24 मी जे काही मुख्य गुरु श्रेष्ठ असे मी ज्यांना समजतो त्यांची नावं सांगतो. आता तुमच्या लक्षातच येतील. पृथ्वी वायू आकाश, अग्नी आप सितांश, सातवा तो चंडांश, कपोता परीस आठवा, अजगर सिंधू पतंग, मधुमक्षिका गजभृंग, हरिण मिन वेश्या सांग, नावे सुभव पिंगला, टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू, सर्प कातनी पेश करू,
पेश करू इथुके गुरु 24 पावावया 24 तत्व 25 24 गुरुसी उपासावे विवेक युक्ती स्वभावे गुरु भजावे निज बुद्धी ठाकावया निज बुदासी निज विवेके अहर्निशी गुरुत्व देऊनी अनेकांसी निज हितासी गुरु केले कोण युक्ती कोण विचारू कोण लक्षणे कोण गुरु केला तोही निज निर्धारो 26 परियेस. अवधूत म्हणाले की 24 प्रकारचे गुरु मी केलेले आहेत विशेष, ज्यांचा उल्लेख त्याची नावं सांगितली पृथ्वी आप ताप, नंतर मधुमक्षिका, पिंगला नावाची वेश्या, अजगर, टिटवी, कपोत, अनेक अनेक अशी 24 गुरूंची नावं सांगितली. आता त्या सगळ्यांचं विश्लेषण हळूहळू आपल्याला अवधूत सांगणारच आहे. पण सज्जन हो, या 24 गुरूंच्या नंतर 25वं तत्व जे आहे ते परब्रह्माचं परमात्म तत्व आहे. आणि हे परमात्म तत्व, हे परब्रह्म तत्व जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर या 24 गुरूंचं महात्म्य, या 24 गुरूंची उपासना अर्थात त्यांच्यातले सद्गुण आपण अंगीकारले पाहिजे, निष्ठेने ते अंगीकारले पाहिजे. आणि जेव्हा हे 24च्या 24 अवधूत असं सांगतात, हे 24च्या 24 गुरूंचे तत्व तुम्ही जेव्हा अंगीकाराल सज्जन हो, तो उत्तम साधक, नवे नवे परमार्थाचा चांगला अधिकारी, नवे नवे आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो असं अवधूत यदुराजाला सांगतात. जेवढा अधिकार अवधूताचा होता तेवढाच अधिकार सांगणाऱ्या शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा. ते या मार्गाने गेलेले. हा सगळा मार्ग नाथांनी अवलंबलेला आहे बरं का. आपण भाग्यवान खरंच असे आहोत की ज्यांनी हा ग्रंथ लिहिला, ज्या सत्पुरुषांनी हा ग्रंथ लिहिला ना, त्यांनी ह्या सगळ्या अवस्था उपभोगलेल्या आहेत. या सगळ्यांमधनं नाथ महाराज गेले. म्हणून त्यांच्या सांगण्याला एक वेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक नैतिक वजन आहे. म्हणजे मनापासून जर हा खरंच ग्रंथ आपण वाचला, निश्चित त्याचे इतके सुंदर इम्प्रेशन आपल्या अंतःकरणावर सज्जन पडतात. आणि हळूहळू नित्य जर महाराज म्हणायचं एक कोणताही ग्रंथ, दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या किंवा नाथ भागवत, महाराज म्हणाले एक ग्रंथ घ्या, आयुष्यभर निदान 12 वर्ष तरी रोज मनापासून थोडा थोडा वाचा, थोडा थोडा. अगदी काही गडबड नाही, आजच झाला पाहिजे, उद्याच झाला पाहिजे, पण तो मनापासून. काय होतं, जेव्हा 100 गोष्टी आपण सारख्या ऐकतो ना, त्यातल्या 10-12 कधीतरी आपल्या अंतःकरणावर इम्प्रेशन 5-6 महिन्यांनी म्हणतो. आता 4 महिन्याला एकदा 4 महिन्याचं भागवत आहे, त्याच्यात 1 अध्याय 2 अध्यायच होतो. एक जण मला म्हटले फारच तुम्ही हळूहळू सांगायला लागले. मी म्हटलं हो, प्रत्येक ओवी मला घ्यायची का, मला काही संपवायची नाही. मला म्हणजे नाही, आता हे झालं की आता दुसरा ग्रंथ सुरू करून मला पुन्हा काही पुढे असं काही आपल्याला हे नाही. नाथ भागवत झालं की दासबोध त्याची वेगळी, काहीच नाही आपल्याला. आणि घेऊन शांतपणे. एक तर अज्ञान खूपच आहे आपलं, इतक्यातून वाचून आपल्या काय लक्षात राहणार आहे, किती आपल्या उपयोगाला येणार आहे माहित नाही. म्हणून थोडस सावकाश घेण्याचा प्रयत्न करतो. तरी पण मला ज्यांनी ही सूचना केली त्यांचंही मी लक्षात घेऊन, नाही का आत्ताच आपण सांगितलं की त्यांनी असं केलं, इतके गुरु केले, त्यांनाही मी गुरु केलेलंच आहे. थोडं आटोपण्याचा प्रयत्न करतोय, पण माझी गती थोडीशी कमी आहे. तर आत्मज्ञानाच्या या मार्गामध्ये ते म्हणतात की अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय व्हावा म्हणून अवधूत सांगतात. अवधूत सांगितलंय की माझ्या अंतःकरणामध्ये त्या आत्मज्ञानाचा उदय व्हावा म्हणून मी रात्रंदिवस एकच विचार केला, आत्मविचार केला. आणि तो आत्मविचार करत असताना आत्महितासाठी मी अनेकांना गुरु केलं, अनेकांना. अवधूत सांगताय. जनरली काय होतं माहिती का, साध्या इन्व्हेस्टमेंट मधला एखादा गुरु असला तर ते त्याचे ज्ञान आपल्याला ते घेतल्याशिवाय देत नाही. आणि एवढा आत्मज्ञानाचा विचार कोण विनामूल्य सांगेल का? पण यदुराजा त्याचं ज्ञान, त्याची नम्रता, त्याची सगळी लक्षणं पाहता अवधूत सुद्धा तिथे परमसंतोष पावले आणि म्हणाले खरा हा साधक आहे, याला हे सांगितलं पाहिजे. म्हणून त्या यदुराजाच्या निमित्ताने खरं म्हणजे आपल्याला हे मिळतंय. उद्धवासारखा एवढा सखा तिथे असल्यामुळे भगवंतानी हे ज्ञान प्रगट केलं उद्धवाच्या जवळ. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतंय. आता कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या गुणांसाठी मी कोणता गुरु कसा केला, आता मी सविस्तर सांगतो. आणि आता पहिला, आता तो सांगतात की ऐके राजवर्य नृपती विवेक धवल चक्रवर्ती गुरुसंख्या तुझ प्रती यथानुभूती सांगितली.
यांची या शिक्षिता वृत्ती, शिकलो आपुलिया युक्ती, मग पावलो आत्मस्थिती, विकल्प भ्रांती सांडुनी श्रीराम. ते म्हणतात की परमार्थी मुख्य शांती, साधकासी पाहिजे निश्चिती, यालागी प्रथम गुरु क्षिती, निज शांती लागुनी. पृथ्वी गुरु त्रिवेद पाही, पर्वत वृक्ष आणि मही, त्यांची लक्षणे धरिता, देही गुरुत्व पाही पृथ्वीसी. अवधूत सांगतात की राजा, आता मी तुला त्या 24 गुरूंपैकी पहिला गुरु सांगतो. तो पहिला गुरु मी त्या धरतीला, धरित्रीला, या पृथ्वीला केला. सज्जनो, ह्या सगळ्या गुरूंच्या विषयी किंवा पृथ्वी तत्वाविषयी सांगत असताना थोडासा एक छोटासा प्रस्तावनेचा भाग आधी सांगतो आणि मग या पृथ्वी तत्वाकडे आपण वळू. शांतपणे सज्जनो, आपण हा कधीच विचार करत नाही. संतांच्या ग्रंथातून हे आपल्याला कळते की आपल्याकडे किती, आपल्या बुद्धीला किती वेगवेगळ्या आयाम्स आहेत, किती वेगवेगळ्या अँगलने बुद्धी काम करू शकते. आपण कधीच करत नाही. आपण ठरलेल्या साचेप्रमाणे पहिली झाली की दुसरी, दुसरी झाली की दहावी, दहावी झाली की बारावी, बारावी झाली की नीट, नीट झाली की जेई, तेवढी हाच मार्ग आपण जसा मानवी जीवनात पाळतो ना, शिक्षण क्षेत्रात, त्यामुळे तेच आम्हाला उदाहरणं देत आहेत. म्हणजे एकाच रोळलेल्या वाटेने चालत राहण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण अजून किती वेगवेगळे अँगल या बुद्धिचातुर्यासाठी आहे हे संतांच्या मध्ये. सज्जनो, नाथांचं चरित्र जे आता पृथ्वी तत्वाचा विचार करत असताना शांतपणे जर आपण विचार केला तर नाथ महाराजांच्या चरित्रात अत्यंत महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक, शांती ब्रह्म आपण त्यांना म्हणतो, तेव्हा नाथ महाराजांचा जीवनातला पाहायला मिळालेला गुण शांती आहे. दुसरा गुण आहे त्यांचा उदारपणा. आणि तिसरा सद्गुण नाथांच्या चरित्रात जो पाहायला मिळतो तो आहे अतिथी पूजन. हे 3 सद्गुण नाथांच्या जीवनामधला म्हणजे या 3 गोष्टीचा परमोत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा मुद्दा असा आहे की सज्जनो, नाथांच्या मते मनाची शांती जी आहे ना, ही मनाची शांती किंवा समाधान हा जसा परमार्थाचा आणि साधूपणाचा प्राण आहे. पुन्हा लक्षात घ्या बरं, शांती आणि समाधान हे जे 2 सद्गुण आहेत हे परमार्थ मार्गासाठी किंवा परमार्थासाठी अत्यावश्यक असलेले, आणि साधूपणा म्हणजे सज्जनपणा, सात्विकता, याचा प्राण जर काय असेल तर शांती आणि समाधान. आणि हे नाथांच्या जीवनामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सहजतेने टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळेल. आता शांती, उदारपणा, अतिथी पूजन या 3ही गोष्टी नाथ महाराज अवधूत सांगतात की ह्या 3ही गोष्टी मी पृथ्वीपासून, म्हणजे पृथ्वी म्हटल्यानंतर काय काय लक्षात आलं म्हणाले, एक तर भूमी, पर्वत आणि वृक्ष. हे 3 गुण कोणते? शांती, उदारपणा, अतिथी पूजन किंवा परोपकार. अतिथी पूजनाचा गाभा जर काही असेल तर परोपकार, सेवा भाव. तर हे 3 सद्गुण मी पृथ्वीकडून, पृथ्वीमधल्या या छोट्या छोट्या 3 गोष्टींमधनं, पर्वत आहे, भूमी आहे, वृक्ष आहे, या तिघांकडनं मी हे 3 गुण घेतले. पुढे म्हणाले, शांती म्हणजे काय? स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता ही कशी ओळखावी? तर देहावर कोणताही प्रसंग आला, देहावर कोणताही प्रसंग आला तरी मनाची शांती, मनाची स्थिरता आणि न बिघडणे पहिली, आणि त्याच्यानंतर विवेक जागृत राहणे. त्यावेळेला 6-6:30 वाजता आज रामानंद नगर विस्तारित मध्ये 6 वाजता काहीच नव्हतं, 6:15 वाजता आपल्या पांडे सर, ती सगळी लाईन, निशांत यांच्या घरात 20 मिनिटामध्ये 4 फूट पाणी.
सोफे, फ्रीज, गाड्या 15 मिनिटात तरंगायला लागल्या. देहावर जेव्हा एखादा प्रसंग गुदरतो, येतो समोर, तेव्हा मनाची शांती, मनाची स्थिरता आणि त्याच्यानंतर विवेक. आता काय करायचं? पहिल्यांदा प्राण वाचवा. नंबर 2, अत्यावश्यक छोटी मुलं, वृद्ध, त्याच्यानंतर महत्वाचे कागदपत्र आणि विजेचा कुठेही संपर्क येऊन पाण्यामध्ये ते येणार नाही. हे शांत राहिल्याशिवाय विचार करता येणार नाही. ही स्थितप्रज्ञता येण्यासाठी, पुन्हा त्या मनाला स्थिर राहण्यासाठी जर कोणतं साधन असेल सज्जन होतं ते नामस्मरण. नामाशिवाय मन स्थिर राहू त्या इतकी चंचलता त्याच्याकडे, त्या चंचलतेला कमी करण्यासाठी नामासारखं साधन नाही. विषय आपला सुरू होता की एखादा प्रसंग आयुष्यात घडल्यानंतर तुमचं मन शांत राहणं, स्थिर राहणं आणि विवेक जागृत राहणं हे परमार्थाच्या आणि प्रपंचाच्या दोन्ही दृष्टीने फार महत्वाचं. पुढे म्हणाले, ही गोष्ट मात्र आपल्याला संतांच्या पाशी सहजतेने पाहायला मिळते. किती प्रसंग संत, कोणताही संत घ्या, गजानन महाराजांसारखा सत्पुरुष, काय प्रसंग आला, उसाच्या कांड्यांनी त्यांना गोंदवलेकर महाराज वय वर्ष 12, इतक्या पालकांनी एकाच वेळेला मारावं 12 वर्षाच्या लेकराला. सद्गुरूंनी सांगितलं बोलू नको, बोललेच नाही. त्या वेळेला त्या 12 वर्षाच्या मुलाची शांती, मनाची स्थिरता काय असेल, कशी आली असेल, कुठून आली असेल, तो कोणत्या मार्गावर चालत होता, मला कोणत्या मार्गावर, ह्या सगळ्यांचा पुन्हा कायम संबंध सज्जनो आपण आपल्याशी जोडतो. अरे मी कुठेही याच्यामध्ये, आज मी किती वर्षांचा आहे, मी किती वर्ष झाले नाम साधन करतो, किती वर्ष झाले मी सद्गुरूंचा आहे, किती वर्ष झाले मला अनुग्रह देतो, काय माझ्या वृत्तीमध्ये फरक पडला, किती मी बदललो अंतर्यामी. आपल्याला कोणी कितीही सत्पुरुष म्हणू द्या, पाया पडू द्या, तुमच्यासारखे आमके नाही, तुमच्यासारखे तमके नाही म्हणू द्या, आपलं आपल्याला माहित असतं. किंवा कोणी तुम्हाला बदमाश म्हणू द्या, काही म्हणू द्या, त्यांनी बदमाश म्हणल्याने आपण बदमाश होत असतो. आपण काय हो आपल्याला माहित असतं. तर हा जो सगळा प्रवास आहे सज्जनो, हा साधन विषय, आणि साधनेचं ध्येय जेव्हा तुमचं ठरेल तेव्हा हा सगळा प्रसंग अवधूत जे सांगतात ते आपल्याला कामाला येणार आहे. पुढे म्हणाली, ही गोष्ट संतांच्या जवळ तुम्हाला फार सहजतेने पाहायला मिळते आणि म्हणूनच त्यांना लोक मानतात. संतांना मानण्याचं कारण काय? सिकंदर होऊन गेला, अमके राजे होऊन गेले, तेमके नेपोलियन बोनापार्ट, संत इतके राजे होऊन गेले, किती जणांची नावं टिकवून. 21 वर्षाचं आयुष्य मिळालेले ज्ञानेश्वर माऊली 750वी जयंती मोठ्या आनंदाने लोक साजरे करतात. आजही त्या माऊलींच्या समाधीच्या तिथे गेल्यानंतर खऱ्या साधकाला अनुभूती आल्याशिवाय 750 वर्षांनंतर आपण रिटायर झाल्यावर दुसऱ्या वर्षी आपला बर्थडे नाही कोणीच लक्षात ठेवत. हे आपलं कर्तृत्व असतं सामान्य माणसाचं, माझ्यासारखे नाही. असो, तर संतांच्या पाशी ही शांती, हे समाधान, हा विवेक सहजतेने पाहायला मिळतो. म्हणून जग संतांना मानतं. आणि 6वा मुद्दा मी हे अगदी नोट करून आणतो की नाही, आज आपल्याला काय लक्षात ठेवायचं. 6वा मुद्दा आहे आसक्ती आणि ममत्व. या दोन गोष्टी, आसक्ती आणि ममत्व सुटल्यापासून खरा उदारपणा आणि निस्वार्थ प्रेम अंगी येत नाही. कोण सांगणार आहे आपल्याला? माणसं किती इम्पॉर्टंट नोट्स खरं सांगतो, कोणी नाही सांगत. आपलं कशात काय ते म्हणलं ना, ती गुंता इतका झालेला आहे त्या दोऱ्याचा आपल्या जवळच्या. ते आता इथे आता काही ते राहिलं नाही, पण आम्ही लहानपणी आमच्या खेड्यामध्ये आम्हाला पाणी भरावं लागायचं. पोहरा असतो, पोहरा म्हणजे एक बादली, त्याला दोर बांधला, त्याला पोहरा असतो. ते विहिरी खोल, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त, 50-50 फुटाचा दोर लागायचा. आणि ते मग पाणी बिणी भरलं की ते गोळा करायचं आणि बादली टाकून पोहरा वर डोक्यावर हंडा घेऊन घरी यायचं. 2-4 दिवसात ते त्याचा गुंता व्हायचा, तो काढताच यायचा. कोणत्यातून कसा काढावा म्हणजे समजत नाही ना. तसं साधकाच्या आयुष्यामध्ये कशामुळे काय होतं काही कळत नाही. मी तर इतकं नामस्मरण करतो, समाधान तर काही मिळतच नाही. त्याच्यासाठी लागणारी पथ्य, त्याच्यासाठी लागणारी सद्गुण
हे आपल्याला माहीतच नसेल. इथे किती स्वच्छ सुंदर सांगितलं की आसक्ती आणि ममत्व हे जे दोन गुण आहेत हे गेल्याशिवाय काय प्राप्त होणार नाही? खरा उदारपणा. आज आपल्या घरात उदारपणा नाहीच. दोन बिस्किटचे पुढे आले ते एक पर्समध्ये ठेवावंच वाटतो, एकच सगळ्यांना वाटतं, एक मागच ठेवायचं. प्रवासामध्ये दोन आपल्या याच्या सुपारीच्या डब्या घेतल्या तर एक सगळ्यांसाठी एक बाजूलाच. खरा उदारपणा नाही, हा खरा उदारपणा. आणि त्याच्यानंतर निस्वार्थ प्रेम, किंवा निस्वार्थपणा, निस्वार्थ प्रेमाशिवाय खरा उदारपणा. तर त्याचं सूत्र काय? ते कशात अडकलंय? आसक्ती. मलाच हवं, मलाच हवं. मलाच हवं का? तर प्रचंड वासना आहे. इतक्या वासना आहेत की इतके शर्ट घेतले, आदेशरावच्या अंगावर फार कुठून घेतला, केवढा मिळाल, सेलमध्ये मिळतो, 2 मिळतील का? काय चौकशी असतात. 100 शर्ट इस्त्री करून जरी पडले तरी 101वा शर्ट घ्यावाच वाटतो. इतकी वासना जबरदस्त आहे. म्हणजे ही जी आसक्ती आहे ही आसक्ती वासनेशी निगडीत आहे. मग आता ही वासना सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, पण शक्तिशाली. एका झटक्यात तुम्हाला दुकानात पाठवतो. फक्त ऑफरचं ते लेटर येऊ द्या, 50% ऑफर, रेनी सीझन सेल, लगेच माणूस मुळात वासना. मग महाराज म्हणाले की सूक्ष्म वासना मारण्यासाठी तितकं सूक्ष्म आणि अदृश्य आणि शक्तिशाली अस्त्र नाम. नामाने आसक्ती कमी होईल, ममत्व कमी होईल. आसक्ती आणि ममत्व कमी झालं ना की मग सगळेच, मग अवधूताला अपेक्षित. अवधूत म्हणाले माझं सुद्धा असं कसं झालं की या सगळ्या जगाकडे, या सगळ्या विश्वाकडे मी आपलं म्हणून का पाहू लागलो? तर आसक्ती कमी झाली. काय सांगू तुम्हाला, एक 80 वर्षांच्या फार चांगल्या साधक साखरखेड्याला आमच्या येतात, गुरु भगिनी आहेत आपल्या, प्रतिभाताई पांडे. त्यांनी मला सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. उत्तम दासबोधाच्या अभ्यासक आहेत आणि जुना दासबोध महाराजांच्या बरोबर बसून वाचलेला, महाराजांनी त्यांना सांगितलेला. तर त्यांनी मला असं सांगितलं की म्हणाले मी विवाह होऊन पांडेंच्या घरात आले अकोल्याला, आणि महाराज अकोल्याला नेहमी यायचे. लग्न झालं होतं, महाराज घरी आले की उपासना, शेजारती, त्याच्यामध्ये मी छान सेवा करायची. महाराजांचं व्यक्तिमत्व असं म्हणे की सारखं महाराजांच्या जवळ जवळ राहा वाटायचं. महाराज बोलत नसत फार, काही नाही, फक्त एखाद्या वेळेला असं असं त्यांची एखादी कृपादृष्टी जरी आपल्यावर पडली म्हणाले तर असं अंग मोहरून जायचं, कारण परमात्म्याने आपल्याकडे. महाराजांचं पाहणं किती गोड होतं वगैरे वगैरे खूप त्यांचं. काही दिवसांनी म्हणाले मला दिवस गेले, आणि अगदी त्याच्या आधी थोडे दिवस महाराज मला म्हणाले माय ग्रंथराज दासबोधाचा एक समास वाचत जावं. मी वाचायला सुरुवात केली. पुढे सद्गुरूंच्या कृपेने मला दिवस गेले आणि मला असं वाटू लागलं की आपल्याला मुलगाच व्हावा. खरं म्हणजे तसं वाटू नये म्हणे, पण हे आज वाटतं, तेव्हा नव्हतं वाटत. आणि महाराज पुन्हा असेच अकोल्याला आले तर उपासना वगैरे झाली, मी महाराजांच्या जवळ जवळ करू लागले. माझ्या मनामध्ये तो विचार होताच, पण बोलून दाखवता येईल. आणि महाराजांशी कसं बोलायचं व्हा की महाराज आता मला असं वाटतं की मला मुलगाच व्हावा. 2-3 वेळा मी महाराजांच्या जवळून गेले. महाराजांच्या लक्षात आलं. त्यांना काय कठीण म्हणाले, माय ये बैस, रामाला नमस्कार. दासबोध वाचन सुरू आहे का? माझ्या मनात असं होतं म्हणे त्याच्या आधी की दासबोध वाचलं की आपल्याला नक्कीच मुलगा होईल, असंही माझ्या मनात. तेवढ्यात महाराज म्हणाले, बैस, दासबोध सुरू आहे ना वाचून? म्हणाले, माय दासबोध वाचल्याने मुलगा होईल की नाही हे नाही सांगता येत, पण दासबोध वाचनाने सगळी मुलं ही माझीच आहे असा दृष्टिकोन निर्माण होतो. बरं किती सुंदर. यथावकाश ते सगळं व्यवस्थित, माझं बाळंतपण आमचं सगळं झालं म्हणाले, पण हा जो दृष्टिकोन महाराजांनी दिला, आज तागायत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत नित्य दासबोध वाचनाचा संकल्प पांडेताईंचा चुकलेला. अत्यंत चांगल्या, शांत, अतिशय सुंदर अशा नामसाधने. काय दृष्टिकोन म्हणजे जे आपल्याला मिळवायचंय सज्जन, आसक्ती जाणं, ममत्व सोडणं, याने 2 फायदे होणार.
खरा उदारपणा आणि निस्वार्थ प्रेम, आणि ह्या दोनही गोष्टी परमार्थाला अत्यंत आवश्यक आहे. महाराज इतके आपले दयाळू, जाणते आहेत ना, म्हणून त्यांनी जी त्रिसूत्री ठेवली, सगुणोपासना, नाम आणि अंगीकार. त्यांना माहित नाही कलियुगातले लोक आहेत, रोज अन्नदान तर हे करणार नाही. मग ते म्हणाले, रोज तुमच्याकडे जे कोणी येतील त्याच्या हातावर काहीतरी त्याला खाऊ घातल्याशिवाय जाऊ नका. आणि तो जर फारच म्हणला, मी जेवणच चालू, आता आंब्याच्या रसाचंच जेवण झालं आणि तुम्ही काय मला भाजी पोळी देता, तर त्याला एक ग्लासभर पाणी देऊन नमस्कार तरी. पण तो आपल्या घरातून किती सहजतेने गोष्टी आपण करू शकतो. सर आलेल्या म्हणजे आपल्या घरात काम आली असते, सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागा, प्रेमाने. आणि तो कसा वागतो ते म्हणाले, त्याचा दोष पाहूच नका. तो आपण चांगलं वागल्यावर सुद्धा तो आपल्याशी वाईट वागतोय, तर तो वाईटपणा आपल्यामध्ये न येऊ देणं आणि त्याला गुरु करणं. त्याला गुरु केल्यावर पण मग आपण त्याच्याशी वाईट वागू शकत. हा दृष्टिकोन सज्जन हो समोर ठेवणं. ते म्हणाले की हे दोन महत्वाचे. आता म्हणाले पृथ्वी तत्वाविषयी. आता पृथ्वी तत्वाचं वर्णन करत असताना नाथ महाराज असं म्हणतात की परमार्थामध्ये म्हणाले ना, परमार्थी मुख्य शांती साधकासी पाहिजे निश्चिती, या लागी प्रथम गुरु क्षिती निज शांती लागुनी. नाथ महाराज असं सांगतात की परमार्थामध्ये मुख्य सद्गुण तुमच्याकडे साधकाकडे हवा आहे, आणि त्या शांतीसाठी म्हणून अवधूत म्हणाला, ती शांती मी पृथ्वीकडनं घेतली. आता फार सुंदर त्यांनी सांगितलं. आता आपला जो विषय झाला की पर्वत, वृक्ष, भूमी वगैरे या तिघांकडनं काय काय मला प्राप्त झालं, तर या तिघांकडनं मी 3 गुण घेतले म्हणाले. आणि अशा प्रकारे पृथ्वी मला 3 प्रकारे गुरु झाली. 3 गोष्टी आपल्या कधी लक्षातही आलेल्या नाही, आपल्याला माहीतच नाही. अंतःकरण आवरण, याला शांती असं म्हणतात. दुसरं बाह्य इंद्रिय आवरण, याला दांती असं म्हणतात, दांती. आणि आपल्या जीवनामध्ये जे सारखी द्वंद्व येतात, ती द्वंद्व सहन करणं, याला क्षांती म्हणतात. शांती, शांती वेगळं आणि क्षांती. द्वंद्व, जे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात त्यांना आवरणं, याला क्षांती असं म्हणतात. बाह्य इंद्रियांना आवरणं, याला दांती असं म्हणतात. आणि आपल्या अंतःकरण आवरण्याच्या प्रक्रियेला शांती असं म्हणतात. आता अनेक प्रकारचे प्राणी नाथ महाराजांनी पुढे सांगितलं काय काय करतात बघा. पृथ्वी गुरु त्रिविध पाहिजे. पृथ्वी ते नाना होती, माझी माझी म्हणून झोंबती, नाना भेदी भिन्न करती, निज वृत्ती व्यवहारी. अनेक प्रकारचे प्राणी या पृथ्वीवर, ही पृथ्वी माझी आहे माझी म्हणून काय काय उद्योग करतात म्हणाले. इतके की त्या पृथ्वीला सारखे झोंबतात. पुढे म्हणाले आपल्या स्वभावानुसार अनेक प्रकारे तिचे तुकडे करतात. नाना भेदी भिन्न करती, निज वृत्ती व्यवहारे. त्या भूतांचे भिन्न वर्तन पृथ्वी संपादी आपण, मोडो नेदी अभिन्नपण, अखंड जाणस. इतक्या प्रकारे त्या पृथ्वीवर अत्याचार करतात. कोणी खोदून ठेवतं, कोणी उकळून ठेवतं, पण त्या कोणत्याही प्राण्यांचा कधीही पृथ्वीने अवहेर केला नाही, राग केला नाही, द्वेष केला नाही. आणि हे सगळं करत असताना स्वतःच अभिन्नत्व मात्र तिने कधी भंगू दिले नाही. म्हणजे मी सत्पुरुष, आता हे सगळं पुन्हा पहा सत्पुरुषांमध्ये पाहायला मिळतं. सत्पुरुषांवर संपूर्ण जीवनचर्या, म्हणजे आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की देहात असेपर्यंत आपल्याकडे त्या व्यक्तीला किंमत दिली जात नाही, संतांना किंमत दिली जाते. ते गेल्यावर म्हणाले मग त्यांचे समाधान, त्यांचे उत्सव हे ते होतात. अशा प्रकारचा एक विचित्र असा आक्षेप आपल्या धर्मावर आणि संतांवर केला जातो. पण सज्जन हो, संतांचं संतपण कळायला खूप वर्ष लागतात. इतक्या प्रकारच्या
अत्याचार, निंदा, अपमान संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याची शांती कधी भंगलेली तुम्हाला दिसली नाही. म्हणलं ना तुम्हाला किती किती प्रकारे म्हणजे शांती ब्रह्म एक प्रतिष्ठान नगरीमध्ये पैठणमध्ये झालं आणि दुसरं शांती ब्रह्म 20व्या शतकात साखरखेड्यामध्ये. काही प्रसंग महाराजांच्या जीवनातले असे सांगता येते, पण त्यांची शांती अगदी शांतीची शांती जे मौलीनी निवृत्तीनाथांसाठी वापरलं ना, अगदी तशी शांती श्री प्रल्हाद महाराजांच्या जीवनशैली. कधीच त्या शांतीचा भंग झाला नाही. असं कसं म्हणाले तर हे मी पृथ्वीकडून शिकलो. पुढे म्हणाले, तैसे योगियांचे लक्षण. तसाच विषय आला. करिता कर्म भिन्न भिन्न, वृत्ती अखंड दंडायमान, सर्वदा जाण असा. अगदी योग्यांच्या बाबतीमध्ये असंच तुम्हाला पाहायला मिळतं की भगवंताशी अखंड योग साधलेला म्हणजे अखंड अनुसंधानात राहिलेला जो योगी असतो ना, देहाने भिन्न भिन्न कर्म करताना तो दिसतो. तैसेच योगी यांचे करिता कर्म भिन्न भिन्न, वृत्ती अखंड दंडायमान, सर्वदा जाण असा. जो योगी असतो, जो संत महापुरुष असतो ना, तो तुम्हाला वेगवेगळी कर्म करताना दिसतो. म्हणजे समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे एक संत जो मी जवळून मला पाहायला मिळाला, तो तुमच्या माझ्यासारखा माणूस असणार. महाराज चिरंजीव आमचा मुलगा आमका त्याचे तसा असा व्रतबंध ठरलेला आहे आणि आपण यावं शांती. कोणी पत्रिका लिहून द्यायचे, कोणी नुसते पत्राने बोलवायचे. आता सांगा, अखंड ब्रह्मानंदामध्ये राहणारे महाराज आपल्यापैकी किती जणांना आत्ता बघा तुम्ही, म्हणजे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने लग्न कार्य साखरपुड्याचा थोडा तरी कंटाळा आलाय की, असं मला वाटतं आला. म्हणजे थोडस नामसाधन, थोडस उपासनेची गोडी, थोडं संतांचं चिंतन, अगदी इतकंच आपल्याला कळालं, अगदी एवढंच. तर प्रपंचाची आसक्ती, प्रपंचातला खोटेपणा, मिथ्यत्व लक्षात थोडं यायला, खूप नाहीये. आपण त्या मार्गावर तरी. मला सांगा, जो अखंड ब्रह्मानंदामध्ये जो अखंड जो स्वतः रामस्वरूप आहे, जो परब्रह्म स्वरूप आहे, त्याच्या आनंदाची पातळी आपल्याला आपल्या कल्पनेच्या बाहेर. आणि असे सद्गुरू प्रल्हाद महाराज वास्तुशांत भक्ताच्या घरी असले, त्यांचं लग्न, त्यांच्याकडचे मौंज, व्यक्तिशः काहीही इंटरेस्ट नसताना सुद्धा महाराज जायचे. तुमच्या माझ्यासारखं वाटत बाबा व्यवहार किती. महाराज खेरड्याला नसताना समजा खेरड्यामध्ये कोणी एखादी ज्येष्ठ व्यक्ती देवा घरी गेली, महाराज त्यांच्या घरी भेटायला जायचे. कर्मे करीती भिन्न भिन्न, पण वृत्ती अखंड दंडा समान. त्यांच्या ब्रह्मानंदामध्ये कधीच फरक पडला नाही. आणि एकाने विचारलं, मला तुम्ही असं, एक प्रसंग असा घडला की महाराज साखरखेड्याहून सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीला निघाले. आता साखरखेड्याहून सकाळी निघाल्यावर जास्तीत जास्त बैलगाडीने 3 तासात तर त्यांनी पोहोचावं. कुठे? लोणीला. साखरखेड्याहून निघायला 3 सव्वा 3 तास. महाराजांना पोचायला रात्रीचे 8 वाजले. साखरखेड्यात महाराजांच्या बरोबर श्रीकृष्ण अंजनकर नावाचे तेव्हाचे 16-17 वर्षाचा मुलगा होता आणि जवळचं नातं महाराज. म्हणजे ते महाराजांना महाराजही म्हणत, तात्याच म्हणायचं. अगदी शेवटचा टप्पा, रात्री 6 वाजून गेले, ते गाडी चालवायला. आणि महाराजांची सख्यत्व इतकं होतं की माझे आजोबाच आहे. एखादा नातू आजोबाला जसं बोलावा तसं ते श्रीकृष्ण अंजनकर, त्यांना मी, म्हणजे मला त्यांची भेट झालेली, मला त्यांचा बराच सहवास झालेला. मी लहान होतो, 12 वर्षांचा, आणि मेहकरला माझ्या मावशीकडे जाताना तिथे मेहकरला ते राहायचं. पहिलं महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांना आम्ही बापू म्हणायचं. तर ते श्रीकृष्ण अंजनकर महाराजाला काय म्हणाले, शेवटच्या टप्प्यात संध्याकाळची 6 वाजले, आपण सकाळी लवकर निघालो. मुलगा, महाराज म्हणजे तात्या,
काय होता ते म्हणजे तुम्ही सकाळपासून निघाले म्हणजे खिरड्या लोणात, आपल्याला किती उशीर व्हायला लागला म्हणजे लोणीला, किती लोकांसाठी, किती लोकांना बोलता तुम्ही, किती लोकांकडे जाता म्हणजे तुम्ही. एखाद्या नातवाने आजोबाकडे आनंदाने कुरकुर करावी तशी त्यांनी केली. महाराज म्हणले, बाळ, रामकार्यासाठी हे सगळे लोक जोडून. महाराजांना या सगळ्या कार्यामध्ये नाही, पण महाराजांचा उद्देश काय, अरे त्यांच्याकडे वास्तुशांती आहे, त्यांच्याकडे मौल्य आहे, त्यांच्याकडे लग्न आहे, ते लोक सगळे त्या लग्न कार्यातच राहणार आहे. पण त्या पवित्र वेळेला तिथे रामाला घेऊन आपण जातो, रामाची उपासना करतो, रामाची शेजारती करतो, म्हणजे त्या पवित्र कार्यामध्ये राम तिथे आहे ना. त्या निमित्ताने त्यांच्या घरी रामाची पूजा आणि त्या प्रापंचिक कार्यामध्ये रामाचं, नामाचं, भगवंताचं अनुसंधान त्यांना आपल्यामुळे राहतं म्हणून जायचं. आणि आपण तिथे गेल्यानंतर तितक्या लोकांना आनंद होतो आणि मग ते उत्सवाला येतात. सूत्र काय, रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाला सगळ्यांनी यावं, त्याच्यासाठी हा समाज बांधून ठेवायचा आहे. म्हणून व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत आवड निवड श्री महाराजांनी बाजूला, स्वतःचं आचरण, स्वतःची निष्ठा, स्वतःची उपासना याला कधीच यत्किंचितही अंतर पडू नये. पण राम कार्यासाठी इतके लोक यांच्याशी आपल्याला संबंध ठेवणं गरजेचं आहे, त्यांना राजी ठेवणं गरजेचं. महाराजांचा शब्द आहे राजी. इतक्या लोकांना राजी का ठेवायचंय, आपल्याला रामकार्य करायचंय. असा योगी असतो. अवधूत काय म्हणाला, योगी असाच आहे की तो भिन्न भिन्न काम करताना, अरे महाराज लग्नाला गेले, महाराज साखरपुड्याला गेले, महाराज वास्तुशांतीला गेले, असं आपल्याला वाटतच. पण हे सगळं कशासाठी तो करत असतो, तर ते म्हणाले, त्याची वृत्ती अखंड दंडाय समान, सर्वदा जाण असा. असा योगी असतो म्हणाले. कोणासारखा, त्या पृथ्वीसारखा, त्या वृक्षांसारखा, त्या पर्वत. तो विषय पुढे येतोच. पुढे म्हणाले, देहासी अदृष्ट योगे गती, भूते अदृष्ट योगे आक्रमिती, भूती निजात्मा भाविती, द्वंदे न बांधती साधका. येथे भूती पृथ्वी पूजिली ना तरी असा तो सर्वानुभूती असलेला सदा सर्वदा तो योगी आत्म्याशी एकरूप असतो. तो काय म्हणतो, आपला देह प्रारब्धाने चालतो, तसे इतर प्राणी सुद्धा प्रारब्धाप्रमाणे आपलं जीवन आक्रमण करत असतात आणि हे पूर्णपणे त्या योग्याला माहीत असते. आपण आत्मरूपाने सर्व प्राण्यांमध्ये आपणच समाविष्ट झालो, एवढा विशाल दृष्टिकोन साधनेने जाणून. म्हणून काय म्हणले महाराज, महाराजांचं एक फार वाक्य की तुम्ही नाम घ्या, पण ते नाम समजून उमजून घ्या. या समजून उमजून ला खूप मोठा अर्थ आहे. आणि तो समजून उमजून म्हणजे हा की मुळात तुमचा दृष्टिकोन इतका विशाल असावा आणि तसं अंतःकरण तयार तुम्हाला करायचं आहे. म्हणून महाराज म्हणाले की परमार्थ हा अभ्यास असेल आणि तो अभ्यास इतक्या प्रकारे आपल्याला करायचा आहे, आपणच सगळ्या प्राण्यांमध्ये आत्मरूपाने वावरत आहोत असा अनुभव त्या योग्याला आल्यामुळे द्वंद्वे न बाधिती साधका. त्याला द्वंद्वच नाही ना, तू आणि मी. पटकन आपण बोलून जातो, किती पटकन बोलतो. 22-24 वर्ष आपल्या घरी राहते पूर्ण मांडव परतनीला आल्यावर काय म्हणते, आई आमच्याकडे असं आहे. बापरे, हा अनुभव आहे की द्वंद्वाचा, आपल्याला किती द्वंद्वाचा अनुभव असतो. संतांच्या ठिकाणी संत कधीच असं म्हणत नाही, अरे आपला उत्सव आहे, आपल्या उत्सवाला यायचं. महाराजांचा शब्द नाही यायचा. आपल्या साखरखेड्याला, आपल्याला गोंदवल्याला जायचंय. महाराजांची पुण्यतिथी आहे 1920 पासून तर महाराज 1900 जवळपास 77 सालापर्यंत सलग एकही वर्ष न चुकता, फक्त 1 वर्ष ऑपरेशन झालं, डॉक्टरांनी जाऊच दिलं नाही. गोंदवल्याच्या पुण्यतिथीला महाराजांची प्रकृती प्रवासायोग्य नव्हती. तर द्वादशीच्या गुलाला महाराज रामानंद महाराजांच्या घाटावर प्रदक्षिणा मारताना विनायकरावांना आणि गोंदवल्याच्या पुजाऱ्याला दिसले की महाराज अकोल्याला होते. महाराज सकाळी एवढंच म्हणाले, अरे थोडं दार लावून घे, अर्धा तास दार काही उघडू नका गुलालाच्या वेळेस. आणि त्यावेळेला समाधी मंदिरात आरती सुरू होती गोंदवल्यात आणि त्या पुजाऱ्याच्या हातात तबक होतो आणि ही समाधी पुजारी इकडे उभा, या कोपऱ्यामध्ये महाराज
उभे, आरती झाली, मंत्रपुरुषांची पटकन त्या पुजारी विनायकराव महाराज जे आतमध्ये उभे, त्यांच्या पायाखाली आसन पण नाही, निदान आसन तरी द्या म्हणा. ते येऊन पाहतात तर महाराज नाही, आसन नाही, काहीच नाही. काय निष्ठा असते, द्वंद्व नाहीच योग्यांचं. सज्जनो, आपल्याला इथपर्यंत जाण्यासाठीचा स्कोप आहे, ही आपल्यासाठीची आदर्श अवस्था आहे. या जन्मात साधेल का नाही, पण सुरुवात तर करू. आपणचं अभिवचन काय लक्षात, अरे या जन्मात केलेला अभ्यास पुढच्या जन्मात का म्हणा, माहित नाही आपण या जन्मात एकूण परिस्थितीने अभ्यास पाहता या जन्मात काही पूर्ण उद्धार होईल असं व्यक्तिशः माझं मला वाटतं. पण आपण सुरुवात तर करूया, त्या नाही पुढच्या नाही त्याच्या पुढच्या. नक्कीच एकदा तुम्ही शाळेत जायला लागलात ना, 10वी होणार, फार तर काय होईल, फारच ढ असेल तर 2 वेळा 10वीच्या परीक्षा देऊ, इतके काही आपण कच्चे नाही. बरं, आपण जरी कच्चे असलो तरी आपले गुरु फार मोठे, त्यामुळे ते आपल्याला ढकल पास करून पण करतीलच. आणि त्याच्याही पुढे थोरले महाराज नेहमी म्हणायचे, माझे ओठ ज्याच्या कानाला लागले त्याचा हात मी रामाच्या हातात दिल्याशिवाय एवढा राहणार नाही. एवढं अभिवचन. आणि हे कोण करू शकतं? फक्त क्षत्रिय ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच करू शकतो. की तुम्ही किती, म्हणजे आपण तसं वागू नये बरं, पण तुम्ही कितीही अपराध केलेले असले तरी त्या अपराधांना क्षमा करून, ते सगळं मायनस करून, ते सगळं स्वतःकडे घेऊन, स्वतःचं पोटेन्शियल देऊन, स्वतःचा पुण्यांश देऊन ते आपल्याला पुढे. काय काय महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणाले, जो जो म्हणून जीव माझ्याकडे आला ना, त्या प्रत्येकाला मी परमार्थामध्ये पुढेच ढकलत राहील, पुढेच ढकलत राहील. आपण हे कायम लक्षात घ्या. मी तुम्हाला असं वाटतं, या सगळ्या हे सार आहे आपलं. आणि हे नुसतं सार नाही तर हे मोटिवेशनल आहे आपल्याला प्रगती करण्यासाठी. साधन नाही, सत्संग सोडता कामा नाही, उपासना सोडता कामा नाही, नाम सोडता कामा नाही. जे नामी लागले ते निश्चितची तरळे, असं प्रल्हाद, निश्चितची असा शब्द प्रल्हाद महाराजांनी वापरला. प्रल्हाद महाराज काय, रामानंद महाराज, अहो फक्त देह वेगवेगळं, संत दिसती निरळाळे परी ते स्वरूपी मिळाले. त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. तर म्हणाले, असं तो त्या योग्याची अवस्था असते सगळी, की त्याला द्वंद्व नसतच. पुढे म्हणाले, हा एथ भूती पृथ्वी पूजिली, नातरी विष्टा मूत्री गांजिली, हर्ष विषदा नाही आली, निश्चल ठेली निज शांती. त्या पृथ्वीवर कोण कोण प्राणी काय काय उद्योग करतात, तिने कधीही तक्रार नाही. आई आपल्या लेकराला मांडीवर घेतल्यानंतर जेवायला बसले असली आणि त्यांनी शिव केली तर आईचं मुखकमल कधीही वाकड झालेलं कोणी पाहिजे, तेवढं ती करते. आणि पुन्हा त्या लेकराला जवळ घेऊन राहिलेलं जेवण करते. ते जेवण करत असताना तिच्या मनात सुद्धा काही नसतं, येतच नाही. त्याच्या कितीतरी पटीने ही धरित्री, ही पृथ्वी, इतक्या प्रकारचे प्रकार वेगवेगळे, तिला कोणी खोदतं, कोणी काही करतं, कोणी काही करतं, विष्टा मूत्र काय काय म्हणाले, पण ती कधीही तिची शांती पण नाही, शांती पण तिची कधी बिघडलेली कोणी पाहिली. पुढे म्हणाले, भूते पार्थिवेचेनी तव झाली, तीही पृथ्वी पूजिली ना गांजिली, ऐक्य द्वंद्व भावा मुकली, निश्चय झाली निज रूप. या पृथ्वीवरच आपण निर्माण झालो, या पृथ्वीमधनच आपण निर्माण झालो. सगळे प्राणी उत्पन्न होतात, बऱ्या वाईट कृतीने कोणी तिला पुसतात, कोणी अंग करतात, पण ती आपल्या निज रूपामध्ये निश्चल रूपाने राहत असते. म्हणाले, पुढे म्हणाले, आता पृथ्वीची अभिनव शांती, ते सांगेन राया तुझ प्रती, जे शांती धरोनी संती, भगवत भक्ती पावले. पुढे म्हणाले, प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव जसे वेगवेगळे असतात, भिन्नता असते. योगी मात्र समाधानापासून कधी चढत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे ही भावना असल्याने विषमाच्या ठिकाणी सुद्धा योग्यांच्या बाबतीमध्ये तो समत्व भाव आपल्याला पाहायला मिळतो. पुढे म्हणाले, त्या पृथ्वीवर कोणी अग्नी पेटवतात, पृथ्वी दाहे करूनी जाळिली, नांगर घालूनी फाळिली, लातवरी तुडविली, तोडिली झाडीली पैभूती. तो
तो अपराधू न मानून क्षिती सेवेची सवेची भूतांते प्रसन्न होती तेथेची पिकवूनी नाना संपत्ती तृप्ती देती भूतांते. पृथ्वीवर कोणी अग्नी काही काही वस्तू जळतात, कोणी त्याला नांगरतात, कोणी ती फाकणी करतात, तरीही ती माऊली ती पृथ्वी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्कृष्ट पदार्थांनी सगळ्या प्राण्यांची धान्य देऊन तृप्ती करते. पुढे कुणाचाही अपराध मनात न आणता सगळ्या प्राण्यांसाठी प्रसन्न असते आणि अशा प्रकारची अभिनव शांती अवधूत म्हणाले मी पृथ्वीकडून घेण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी इतकं तर दुःख आपल्या वाटेल नाही, पृथ्वी इतका अत्याचार, पृथ्वी इतका अनाचार आपल्यावर कोणी करत नाही. मग ते नसताना माझ्यात ती शांती का नाही? त्या मानाने तर माझ्यावर होणारे अत्याचार निश्चितपणे कमी. अवधूत म्हणाल्या अशा प्रकारची अभिनव शांती मी तिच्याकडून घेतलेली आहे. ऐसे ऐसिया निज शांती लागी गुरु म्या केली क्षिती ऐक सभाग्या धूपती शांतीची स्थिती अभिनव. एके अपराधू केला दुजेनी उगाची साहिला इतुकेनी शांतू केवी झाला उपेक्षिला अपराधी. एक उदाहरण त्याच्यासाठी त्यांनी घेतला. उसू मोडी त्या गोड भारी छेदिले शस्त्र गोड करी पिळलिया आळीव्यावरी स्वादाची या थोरी उपकार्या देतू. एक दृष्टांत नाथ महाराज इथे देतात की म्हणाले ऊस पहा, ऊस तुम्ही तोडला, ज्या शस्त्राने तोडला त्या शस्त्राला जर तुम्ही जीभ लावली तर त्याचा गोडपणा त्या शस्त्राला येतो. ज्या शस्त्राने ऊसाला तोडलं तो ऊस त्या शस्त्राला देखील गोडपणा देतो. त्याला चरख्यातून काढला, त्याला पिळला, त्याचा रस काढला, म्हणजे इतक्या उपकरणांनी त्या ऊसावर इतके अपकार केले तरी त्या ऊसाच्या रसाचा स्वाद मात्र त्यांनी जगाला उत्कृष्ट दिले. तसं म्हणाले, तसं ज्यांनी तुमच्या बरोबर अपराध केला त्या अपराध्याला सुद्धा मी शांतीने जर उत्तर दिलं तर म्हणाले जगातली खरी निर्द्वंद्व शांती तुम्हाला प्राप्त झाली असं म्हणतात. अवधूत सांगतात सगळ्यात शेवटचं सूत्र इथे आता या पृथ्वीच्या बाबतीतलं ते सांगतात की तुमच्या बाबतीत कोणी वाईट वागलं, तुमचा अपराध केला तुमच्यासाठी, तुम्ही शांतपणे सहन करणं, अगदी शांतपणे, हीच जगातली निर्द्वंद्व शांती आहे. आणि ही शांती अवधूत असं म्हणतात की मला पृथ्वीकडनं मिळाली आणि म्हणून पहिला गुरु मी त्या पृथ्वीला करतो. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. उद्या पर्वत, वृक्ष आणि भूमी असे 3 जे पृथ्वीचे घटक आहेत, पण या 3 घटकांकडनं 3 सद्गुण अवधूत घेतात, ते आपल्याला उद्या पाहायचं आहे. झालेली सेवा नाथांच्या चरणी अर्पण करूया आणि नाथ महाराजांनी आपलं जीवन कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंतिक आनंदाने राहण्याचं जे सूत्र ज्या अभंगातून दिलं तो अभंग आपण प्रार्थना करून घेऊया. श्रीराम सेवा. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या
त्या गोष्टींचा परिलक्ष्मीचा जाणतसे जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे। सद्गुरुनाथ महाराज की